तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का, जो सतत तुमच्या विरुद्धात बोलतो, तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यावर जळतो किंवा तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवतो? बहुतेक लोक अशा वेळी एक मोठी चूक करतात. ते रागावतात, भांडतात, उत्तर द्यायला धावतात आणि नकळत स्वतःचीच ऊर्जा वाया घालतात. पण खरे बुद्धिमान लोक वेगळं काहीतरी करतात. ते शांत राहतात पण निष्क्रिय राहत नाहीत. ते आवाज करत नाहीत पण जिंकतात. आणि त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे समोरच्याला शेवटपर्यंत त्यांची खरी चाल समजत नाही. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शांत राहून शत्रूला हरवण्याचे 5 खतरनाक गुपिते. ही अशी तत्त्वे आहेत जी तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमचा स्वाभिमान जपतील आणि चुकीच्या लोकांवर तुमची मानसिक पकड मजबूत करतील. आणि अशाच शक्तिशाली आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 1. तुमच्या भावना तुमचं गुपित ठेवा. शत्रूची सर्वात मोठी इच्छा काय असते माहिती आहे का? तुम्ही दुखावलेलं पाहणं, तुम्ही अस्वस्थ झालेलं पाहणं, तुम्ही रागाने संतुलन गमावलेलं पाहणं. कारण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या भावना उघड करता, त्या क्षणी तुम्ही तुमची कमजोरी दाखवता. म्हणून प्रत्येक गोष्ट मनावर घेऊन लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कोणी टोमणा मारला, कोणी अपमान केला, कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं तरी प्रत्येक वेळी तुमचं दुःख दाखवू नका. याचा अर्थ भावना दाखवून ठेवणं नाही, याचा अर्थ त्या भावनावर नियंत्रण ठेवणं आहे. लक्षात ठेवा, शांत चेहऱ्यामागे काय चाललं आहे हे जेव्हा समोरच्याला समजत नाही तेव्हा तो अस्वस्थ होतो. कारण त्याला तुमच्यावर प्रभाव पडला की नाही हे समजत नाही. आणि हीच पहिली मानसिक विजयाची पायरी असते. 2. तुमच्या योजना कोणालाही सांगू नका. खूप लोक एक चूक करतात. त्यांच्या प्रत्येक स्वप्नांची, प्रत्येक योजनेची आणि प्रत्येक ध्येयाची घोषणा करतात. मी हे का करणार आहे, मी तिथे पोचणार आहे, मी हे साध्य करणार आहे. आणि मग चुकीचे लोक त्या माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. ते तुमच्यावर हसतात, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. म्हणून तुमची योजना तुमच्या मनात ठेवा. शांतपणे काम करा, शांतपणे तयारी करा आणि परिणाम बोलू द्या. कारण जगाला तुमच्या योजना नाही तर तुमचे परिणाम दिसतात. आणि जेव्हा यश अचानक दिसतं तेव्हा विरोधक सर्वात जास्त आश्चर्यचकित होतात. 3. स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की शत्रूवर लक्ष द्यायलाच वेळ उरू नये. काही लोक दिवसातील तासनतास त्यांच्या विरोधाचा विचार करतात. त्याने काय बोललं, त्याने काय केलं, तो माझ्याबद्दल काय विचार करतो, आणि या सगळ्यात स्वतःची प्रगती विसरतात. लक्षात ठेवा, तुमचा शत्रू तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू नसावा. तुमचे स्वप्न, तुमचं ध्येय आणि तुमची प्रगती हा केंद्रबिंदू असला पाहिजे. म्हणून स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की चुकीच्या लोकांचा विचार करण्यासाठी वेळच उरू नये. नवीन गोष्ट शिका, स्वतःवर काम करा, ज्ञान वाढवा, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बना. कारण तुमची प्रगती हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. 4. प्रत्येक लढाई लढू नका. शहाणा योद्धा प्रत्येक युद्धात उतरतोच असं नाही, तो फक्त महत्त्वाच्या युद्धासाठी ऊर्जा राखून ठेवतो. जीवनातही हेच लागू होतं. काही लोक मुद्दाम भांडण उकरून काढतात. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते, त्यांना तुमचा वेळ हवा असतो, त्यांना तुमचं लक्ष हवं असतं. आणि जर तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याशी वाद घालत बसला तर तुम्ही थकता. म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही. काही लोकांना दुर्लक्ष करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. कारण जेव्हा त्यांना तुमचं लक्ष मिळत नाही
तेव्हा त्यांची ताकद कमी व्हायला लागते. 5. तुमचं यश गुपचूप तयार करा. हे सर्वात खतरनाक गुपित आहे. बहुतेक लोकांना यश दिसतं, पण त्या यशामागची शांत मेहनत दिसत नाही. म्हणून मोठ्या घोषणा करू नका, मोठमोठ्या गोष्टी बोलू नका. फक्त काम करत राहा. प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवा. थोडं थोडं पुढे जात राहा आणि एक दिवस असा येईल जेव्हा लोक विचारतील, हा इतका पुढे कधी गेला? कारण तुम्ही आवाज केला नव्हता, तुम्ही फक्त काम केलं होतं. आणि हीच ती चाल असते जी समोरच्याला शेवटपर्यंत समजत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरणं. खरी ताकद ओरडण्यात नसते, खरी ताकद स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात असते. म्हणून शत्रूवर लक्ष केंद्रित करू नका. तुमची पुढची चाल कधीच उघड करू नका. बुद्धिबळात जिंकणारा खेळाडू तो नसतो जो मोठमोठ्याने घोषणा करतो, तो असतो जो शांतपणे विचार करतो आणि योग्य वेळी चाल खेळतो. जीवनातही हेच लागू होतं. काही लोक प्रत्येक गोष्ट आधीच सांगून टाकतात, त्यांच्या योजना, त्यांची स्वप्ने, त्यांचे निर्णय, आणि मग चुकीचे लोक त्यांचा मार्ग अडवायला सुरुवात करतात. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, काम पूर्ण होईपर्यंत योजना गुपित ठेवा. कारण लोक तुमच्या शब्दावर नाही तर परिणामावर विश्वास ठेवतात. आणि जेव्हा तुमचं यश अचानक दिसतं तेव्हा विरोधकांना धक्का बसतो. 7. शत्रूच्या प्रत्येक कृतीला महत्त्व देऊ नका. काही लोक तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम गोष्टी करतात. ते तुमच्याबद्दल बोलतील, ते अफवा पसरवतील, ते तुमच्यावर टीका करतील, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. पण तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलंत तर तुम्ही तुमच्या वेळ आणि मानसिक शांतता गमावाल. लक्षात ठेवा, रस्त्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याजवळ थांबून उत्तर देत बसलात तर तुम्ही कधीच तुमच्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. म्हणून काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. दुर्लक्ष ही अनेकदा सर्वात प्रभावी चाल असते. 8. स्वतःची ताकद वाढवा. शत्रूची कमजोरी शोधण्यात वेळ घालवू नका. खूप लोक दिवस रात्र दुसऱ्यांच्या चुका शोधत बसतात, पण त्यामुळे त्यांचं स्वतःचं आयुष्य बदलत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याला कमजोर करून मोठे होत नाही, तुम्ही स्वतःला मजबूत करून मोठे होता. म्हणून स्वतःच्या ताकदीवर काम करा. ज्ञान वाढवा, कौशल्य वाढवा, संयम वाढवा, आत्मविश्वास वाढवा. कारण मजबूत माणसाला इतरांना खाली खेचण्याची गरज पडत नाही. 9. तुमचं वागणं कायम सन्मानजनक ठेवा. काही वेळा लोक तुम्हाला मुद्दाम चिडवतात. त्यांना तुमच्याकडून चुकीची प्रतिक्रिया हवी असते. कारण जर तुम्ही रागावच्या भरात चुकीचं वागलात तर त्यांना तुमच्यावर बोट ठेवण्याची संधी मिळते. म्हणून तुमच्या दर्जा खाली आणू नका. तुमचं बोलणं, तुमचं वागणं आणि तुमचे निर्णय यामध्ये संयम ठेवा. कारण लोकांना तुमचे शब्द विसरतील, पण तुमचे व्यक्तिमत्व लक्षात राहतील. आणि शेवटी सन्मानाने जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने जिंकतो. 10. वेळेला तुमचा साथीदार बनवा. खूप लोकांना सगळं लगेच हवं असतं, लगेच उत्तर, लगेच बदला, लगेच विजय. पण आयुष्यात तसं काम करत नाही. काही गोष्टीसाठी वेळ लागतो. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही. त्यासाठी संयम, मेहनत आणि वेळ लागतो. तसंच तुमच्या आयुष्यातही आहे. आज तुम्ही शांतपणे मेहनत करत असाल तर कदाचित परिणाम लगेच दिसणार नाही, पण वेळ जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुमचं काम, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं यश बोलायला लागेल. आणि तेव्हा ज्यांनी तुम्हाला कमी समजलं होतं त्यांनाच त्याची चूक समजेल. मित्रांनो,
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शत्रूला हरवण्यासाठी त्यांच्याशी सतत लढण्याची गरज नसते. कधीकधी शांत राहून, स्वतःवर काम करून आणि योग्य वेळीची वाट पाहून मिळालेला विजय सर्वात मोठा असतो. 11. तुमचं यश कधीच मोठ्याने सांगू नका. खूप लोक एक चूक करतात. थोडंसं यश मिळालं की ते सगळ्यांना सांगायला लागतात. त्यांच्या प्रत्येक योजनेची, प्रत्येक यशाची आणि प्रत्येक प्रगतीची घोषणा करतात. पण लक्षात ठेवा, मोठमोठ्याने बोलण्यापेक्षा शांतपणे काम करणारे लोक जास्त पुढे जातात. कारण यशाचं खरं सौंदर्य ते दिसण्यात असतं, सांगण्यात नाही. म्हणून तुमची प्रगती तुमच्यापुरती ठेवा. लोकांना आश्चर्य वाटू द्या, लोकांना प्रश्न पडू द्या. कारण अचानक दिसणारं यश अनेकदा सर्वात मोठं उत्तर असतं. 12. स्वतःच्या मनावर विजय मिळवा. खरा शत्रू बाहेर नसतो, तो अनेकदा आपल्या मनात असतो. भीती, असुरक्षितता, स्वतःवरचा कमी विश्वास हे सगळं आपल्याला मागे खेचत असतं. म्हणून जर तुम्हाला खरंच जिंकायचं असेल तर आधी स्वतःच्या मनावर विजय मिळवा. कारण जो माणूस स्वतःच्या विचारावर नियंत्रण ठेवू शकतो त्याला बाहेरचा कोणालाही माणूस सहज हरू शकत नाही. 13. प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेणं बंद करा. काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील, काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही लोक तुमच्या यशावर जळतील. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं बोलणं सत्य आहे. खूप वेळा लोक त्यांच्या स्वतःच्या असुरक्षिततेतून बोलत असतात. म्हणून प्रत्येक टीका मनावर घेऊ नका. प्रत्येक नकारात्मक शब्द मनावर साठवू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही हे शिकला त्या दिवशी लोकांच्या तुमच्यावरचा प्रभाव निम्मा होईल. 14. शांतता आणि संयम याची सवय लावा. आजच्या काळात सगळ्यात घाई आहे. लगेच उत्तर हवं, लगेच परिणाम हवेत, लगेच विजय हवा. पण जीवनात मोठ्या गोष्टी संयमाने मिळतात. नदी तेव्हाच शांतपणे वाहते तेव्हाच ती पर्वत कापण्याची ताकद निर्माण करते. तसंच तुमचंही आहे. शांत राहा, संयम ठेवा, योग्य वेळी योग्य कृती करा. कारण उतावळेपणा अनेकदा पराभवाचं कारण ठरतो. 15. तुमचं संपूर्ण आयुष्याचं तुमची सर्वात मोठी चाल बनवा. शेवटी एक गोष्ट समजून घ्या, लोकांना हरवण्यासाठी वेगळ्या युक्त्या शोधण्यापेक्षा स्वतःला घडवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कितीही लोकांना उत्तर दिलं तरी नवीन लोक येतील, नवीन अडचणी येतील, नवीन टीका होईल. पण जर तुम्ही स्वतःला इतकं मजबूत बनवलं की या गोष्टीचा तुमच्यावर परिणामच होणार नाही, तर तुम्ही आधीच जिंकलात. तुमची शिस्त, तुमचा आत्मविश्वास, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची प्रगती हीच तुमची सर्वात मोठी चाल आहे. आणि हीच चाल समोरच्याला कधी पूर्णपणे समजणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, शत्रूला हरवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनवणं आहे की त्यांचा तुमच्यावर परिणामच होऊ नये. कारण ज्या माणसाचं मन शांत असतं त्याचा आत्मविश्वास मजबूत असतो आणि ज्यांचं ध्येय स्पष्ट असतं त्याला हरवणं खूप कठीण असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शक्तिशाली, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचाच एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद.